हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलमध्ये. तर आज आपण इथे कढी पकोडा बनवायला घेतलेला आहे. तर आज मस्तपैकी छान बाहेर पाऊस सुरू होता आणि म्हटलं काहीतरी झणझणीत खावं. कढी म्हटल्यावर गरमागरम कढी, त्यात पकोडे, एक नंबर. बघू शकता अशा प्रकारे आमच्याकडे इथे वातावरण झालेलं होतं आणि पाऊसही छान पडत होता. म्हणून म्हटलं काहीतरी चटपटीत खावं. त्यामुळं मग मी इथं कढी पकोडेच बनवायला घेतलेले होते, बघू शकता. आणि एकदम छान अशी ही रेसिपी आहे. तर रेसिपी बघायची आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे मी त्यासाठी लागणारं काही साहित्य घेतलेले आहे. 1 वाटी मी इथे बेसन घेतलेले आहे पकोड्यासाठी. आणि कढीसाठी इथे छोटी वाटी बेसन आहे, 1 वाटी दही, 1 चम्मच ओवा आहे, चवीप्रमाणे मीठ, 1 चम्मच हळद, 1 चम्मच जिरे, 1 चम्मच मोहरी आणि 1 वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने आणि 8 ते 10 हिरव्या मिरची घेतलेली आहे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि इथे मी 1 चम्मच लाल तिखट, चुटकीभर एकदम खायचा सोडा घेतलेला आहे आणि कोथिंबीर आहे. चला तर आपलं हे जे पकोड्याचं साहित्य आहे ती तयारी इथे आपण करून घ्यायची आहे. एक मी इथे बाउल घेतलेला आहे आणि हे वाटीभर जे बेसन घेतलेलं होतं ते मी इथं घेतलेलं आहे. त्यामध्ये छोटी वाटी इथे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ. इथे आपल्याला पकोडे तयार करायचे आहे आणि छोटा चम्मच इथे मी ओवा घेतलेला आहे, ओवा सुद्धा ॲड करायचा आहे. ओव्याने छान टेस्ट येते आणि इथे थोडी हळद ॲड करायची आहे. आता हे जे साहित्य घेतलेलं आहे बघू शकता, त्यामध्ये मी आणखी परत 1 चम्मच लाल तिखट ॲड करते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आता हे जे मसाले टाकलेले आहेत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करत करत हे जे पकोड्याचं बॅटर आहे ते इथं आपल्याला तयार करायचं आहे. एकदम पातळसुद्धा करायचं नाही आहे, बघू शकतात. अशा प्रकारे थोडं थोडं पाणी ॲड करतच इथे घट्ट असं तिमायचं आहे. असं याला फेटून घेतलं की एकजीव होतं आणि यामध्ये गाठीसुद्धा राहत नाही. आता हे आपलं भिजून झालेलं आहे आणि भिजून झालं की जेव्हा आपल्याला पकोडे तयार करायचे तेव्हाच यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे. बघू शकतात कोथिंबीर वगैरे टाकून घेतलेली आहे आणि तेल तापायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये तेल तापलं की नाही तापलं त्यासाठी थोडंसं जे बॅटर आहे त्यामधलं मी इथे टाकून बघितलेलं आहे, तर तेल आपलं तापलेलं आहे. बघू शकता इथे पकोडे आता तळायला घेतलेले आहे आणि जो खायचा सोडा टाकलेला होता आपण त्याने काय होतं तर आपले पकोडे एकदम असे फुलून तयार होतात, छान फुलतात. अशाच प्रकारे इथे सगळे पकोडे आपल्याला टाकून घ्यायचे आहे. एकदम छान रेसिपी आहे बरं का, नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. बघू शकता अशा प्रकारे आपले सगळे पकोडे इथे टाकून झालेले आहे आणि मंद आचेवर इथे हे तळायचे आहे. एकदम फुल गॅस करायचा नाही आहे आणि तेलसुद्धा जास्त तापून घ्यायचं नाही आहे. त्याने काय होतं तर तेल जर का जास्त तापलं तर आपले पकोडे जे आहेत ते वरच्या साईडनेच होतात, आतमध्ये बेसन जे आहे ते तसंच राहतं. त्यासाठी एकदम मंद आचेवरती इथे हे पकोडे तळून घ्यायचे आहे. एक साईडने झाले की लगेचच पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा याला व्यवस्थित मंद आचेवर होऊ द्यायचं आहे. बघू शकता एकदम छान पकोडे इथे बनून तयार आहेत आणि कलरसुद्धा छान आलेला आहे, टमटम फुललेले आहेत. आता याला आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. बघू शकता एकदम छान आलेले आहे, एकदम छान. एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे बाकीचे पकोडेसुद्धा आपल्याला इथे तळून घ्यायचे आहे. आता आपण कढीसाठी लागणारं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 8 ते 10 ज्या मिरच्या घेतलेल्या होत्या हिरव्या मिरच्या त्या ॲड करायच्या आहे. लसण ॲड करायचं आहे, जो लसण घेतलेला होता तो पूर्ण टाकायचा आहे आणि जिरं इथं अर्धच घ्यायचं आहे, 1 चम्मच, छोटा अर्धा चम्मच घेतला तरी चालेल. इथे जिरं ॲड करायचं आहे. हे वाटण मी पहिले काढून घेणार आहे, मिरची, लसण, जिरे वगैरे ते वाटून घेणार आहे. त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची. ते वाटून घेतलं की लगेचच आणखी परत त्यामध्ये 1 वाटी बेसन आणि दही ॲड करायचं आहे. सोबतच इथे मीठ ॲड करून हे वाटण मी इथे काढून घेतलेलं आहे. बघू शकता एकदम बारीक आणि छान
बनलेलं आहे, बघू शकता. अशा प्रकारेच हे वाटण इथे काढून घ्यायचं आहे आणि वाटण तयार आहे. लगेचच आपल्याला फोडणी द्यायची आहे कढीला. तेल तापलेलं आहे, बघू शकता. लगेचच त्यामध्ये मोहरी ॲड करायची. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं ॲड करायचं आणि जी कढीपत्त्याची पाने होती ती कढीपत्त्याची पानेसुद्धा टाकून घेतलेली आहे, बघू शकता. छान फोडणी बसलेली आहे याला. लगेचच अर्धा चम्मच इथे हळद घालायची आहे आणि जे आपलं वाटण होतं ते वाटण इथे ॲड करायचं आहे. व्यवस्थित याला फेटून घ्यायचं आहे, कारण यामध्ये गाठी झाल्या नाही पाहिजे. थोडं पाणी ॲड करून घेऊ आणि व्यवस्थित याला फेटून घ्यायचं आहे. एकदम याने काय होतं तर फेटून घेतलं की यामध्ये गाठी होत नाही आणि जी कढी आहे ती एकदम चोपडी तयार होते आपली, बघू शकता. व्यवस्थित याला फेटून घेत आहेत. आणि हे जे कढी पकोडे आहेत ते खायला एकदम भारी लागतात बरं का. एकच नंबर. बाहेर जायची गरज नाही आहे. हॉटेलसारखे सगळे पदार्थ आपल्याला आपल्या घरीच तयार करता येतात. याच्यामध्ये मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे, बघू शकतात. एकदम इथे गाठी वगैरे काहीच राहिलेलं नाही आहे. त्याच्यातच थोडं मीठ ॲड करायचं आहे. मीठ आपण पहिले घेतलेलं होतं पण मला कमी वाटलं म्हणून मी त्यामध्ये मीठ आणखी ॲड केलं. आणि कढी आपल्याला इथे 4 ते 5 मिनटं उकळून घ्यायची आहे, बघू शकता. एकदम छान चोपडी कढी इथे तयार झालेली आहे. कढी आता इथे रेडी आहे. आता बारी आहे यामध्ये पकोड्यांची, बघू शकता. अशा प्रकारे सगळे जे पकोडे आहेत ते आपल्याला इथे या कढीवरती टाकून घ्यायचे आहेत. पकोड्यांना सुद्धा किती छान सुंदर कलर आलेला आहे. सोबतच एकदम पिवळी छान कढी आहे. कढीला सुद्धा छान कलर आलेला आहे. कॉम्बिनेशन एकदम छान आहे बरं का. आणि अशा प्रकारे इथे जे कढी पकोडे आहेत ते आपले बनवून आता तयार आहेत. थोडे त्यामध्ये कढीमध्ये होऊ द्यायचे आहे. आणि बघू शकतात एकदम घट्ट पण नाही आणि पातळही नाही, अशी छान कन्सिस्टन्सी इथे तयार आहे. आणि आपले कढी पकोडे जे आहेत ते आता सर्व करून घेऊया. तर अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला, कढी पकोडे कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. बघू शकता इथे मोहरी जिरे छान दिसत आहे. एक नंबर अशी आणि भन्नाट गरमागरम कढी पकोडे इथे तयार आहेत.